नमस्कार मित्र मैत्रिणींनो बाळांनो. ऋतुजा सोम या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. चला तर आज बघणार आहोत आपण शिरा कसा बनवायचा. त्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. हे बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी दूध, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर आणि इथे साजूक तूप आणि इथे घेतलेले आहेत काजू, बदाम, मनुके आणि 1 वेलचीची पाकळी पण घेतलेली आहे. चला तर आता बघू आपण शिरा कसा बनवायचा. तर आता मी यासाठी गॅस लावून घेते. इथे त्यावर एक जाड बुडाची कढई ठेवून देते. त्यामध्ये ती तोपेपर्यंत त्यामध्ये टाकते साजूक तूप. तूप चांगलं असं गरम होऊ द्यायचं. ते तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचा हा रवा. 1 वाटी रवा घेतलेला आहे त्या असा टाकून द्यायचा. बारीक रवा आहे हा. त्याला असं हलवत राहायचं. त्या रव्याला 2-3 मिनिटं असं सारखं हलवत राहायचं. त्या रव्याला चांगलं कमी गॅसवर असं हलवत राहायचं. थोडा वेळ 10-15 मिनिटं मस्त हलवत राहायचं. ह्या रव्याला मस्त असा गुलाबी बदामी कलरचा रंग येईपर्यंत असं हलवत राहायचं. पांगून हलवायचं याला. मस्त लगे असं हळू गॅसवरच हलवून घ्यायचं याला. हे परफेक्ट जर रवा भाजला तर आपला शिरा पण मस्त मऊसूद लुसलुशीत होतो. आपला रवा भाजेपर्यंत आपण हे दूध आणि पाणी गरम करायला ठेवू दुसऱ्या गॅसवर. त्यामध्ये साखर पण विघळून त्या पाण्यात साखर पण विघळून घ्यायची आणि ते मस्त ठेवून द्यायचं दुसऱ्या गॅसवर. तर बघा आपला 10-15 मिनिटं झाले. बघा आपल्या रव्याला कसा बदामी कलर आलेला आहे. चांगला मस्त असा स्वाद पण यायला सुरुवात झाली. हे रवा आता आपला मस्त भाजलेला आहे. मी पलीकडच्या गॅसवर ते दूध आणि पाणी पण गरम व्हायला ठेवलेला आहे. हे बघा आपले काजू बदामचे यामध्ये घालून घेऊत आणि ह्या वेलदोड्याचे पण फुलपाकळी 2 घालून घेऊत. तर आता आपलं पाणी पण तिकडं दूध पण गरम झालेलं आहे. ते आता काढून घेऊत. मस्त गरम झालेलं आहे. आता ह्यामध्ये थोडं थोडं सोडून घेऊ आणि हलवायला सुरुवात करू. यामध्ये हळूहळू घालून घ्यायचं आणि नंतर हलवत राहायचं याला. ह्याला मस्त हलवून घ्यायचं, नाहीतर आपल्या अशा गोट्या तयार होतात यामध्ये. ह्याला चांगलं असं हलक्या हलक्या हाताने असं सगळीकडून हलवून घ्यायचं 2-3 मिनिटासाठी. हे चांगलं घट होईपर्यंत. हे बघा मिश्रण आपलं चांगलं मस्त झालेलं आहे शिऱ्याचं. चला तर आता आपण हे शिरा काढून घेऊया एका प्लेटमध्ये. हे बघा आपला मऊसूद गावरान तुपातला शिरा तयार झालेला आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.